आप्पे आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटेल की अमोल अर्जुन आप्पे याच्या मागे खूप लागलेला असतो की माझ्यासोबत बॅडमिंटन खेळा म्हणून आप्पे अर्जुन तयार झालेले असतात. ते लोक घराबाहेर बॅडमिंटन खेळत असताना अमोल दीप्याला चॅलेंज करतो की जिंकणार तर मी माझ्या आणि बाबाच. मोना बोलते की काय हो छोटे सरकार, तुम्हाला सारखंच कसं हो असं वाटतं, आम्हाला काही येतच नाही, मी जिंकणार आणि मी जिंकले ना तर तुम्ही मला पार्टी द्यायची. अमोल बोलते की अहो पण तुम्ही जिंकणारच नाही. तो हळूच अर्जुन आप्पीच्या जवळ जातो आणि कानात सांगतो की मी मामाजवळ प्रेशर टाकतो, मामा प्रेशर टाकलं की मामा हरणार म्हणजे हरणारच, त्याला नाही खेळतात. आप्पे अर्जुनसुद्धा हो हो म्हणतात आणि ते खेळायला लागतात आणि यात अर्जुन जिंकतो. तो खूप खुश असं अमोल खूप खुश होतो आणि म्हणतो मी म्हणलेलं ना जिंकणार तर माझा बा आणि मामाच. हे बघून परत दीप्यासुद्धा म्हणतो की पण हे कसं झालं भाचे सरकार. तर अमोल म्हणतो ना मी जे बोलतो ते होतंच. आणि इकडे मोनाचा फोन येत असतो. अर्जुनला आर्याचा फोन येत असतो. तो फोन बघून म्हणतो की आज 10 मिस कॉल, आज आर्याला समजवणं महाकठीण जाणार आहे. म्हणून तो आर्याला परत फोन करायला लावतो. पण तेवढ्यातच अमोलला चक्कर येते आणि आर्या फोन उचलते. पण अर्जुन अमोलकडे पळत गेल्यामुळे फोन तिथेच पडतो. आर्या तिथे ओरडत असते अरे अर्जुन बोल ना काहीतरी, का आल्या नाहीस. पण इकडे आर्याला अमोलचा आप्पीचा कालवा ऐकायला गेलेला असतो. तरीसुद्धा ती खूप रडत असते आणि अर्जुन, आप्पी, दीप्या, मोना अमोलला घेऊन सगळे आतमध्ये बेडरूममध्ये जातात. बेडरूममध्ये गेल्यानंतर अमोलला शुद्ध येते आणि तो म्हणतो की अर्जुन बोलतो की आप्पीला डॉक्टरांना फोन कर आणि लवकर बोलवून घे. तेव्हा अमोल म्हणतो की बाबा मला काहीच झालेलं नाही आहे, मी ठीक आहे, मी बरा आहे. अर्जुन म्हणतो की नाही तू बरा नाही आहेस, मग तुला चक्कर कशी काय आली. अमोल म्हणतो की अहो मी फेऱ्या मारत होतो ना गोल गोल, त्यामुळे मला चक्कर आली असेल, पण मी ठीक आहे. अर्जुन बोलतो की ते काही नाही आप्पे, फोन लाव. आप्पी बोलते की हो. आप्पी फोन लावून माघारी येते. तर आप्पी अर्जुनला विचारते अरे ह्याला काय झालं असेल रे, ह्याला काय सारखी चक्कर येते, मला काही कळतच नाही आहे. तर बापू म्हणतात की अगं काही नाही, आले असेल चक्कर, रिपोर्ट्स तर काल नॉर्मल आले होते, मग आता काय झालं असेल. त्यावर परत डॉक्टर येऊन घेतात. इकडे इकडे आर्या वाट बघून वैतागलेली असते. ती स्वतःशीच बोलत असते की अर्जुन तू बदलणार नाहीस हे माहिती आहे मला, पण आज जे काही तू केलंयस याचा तुला परिणाम भोगावे लागणार. म्हणून ती एक फूल घेते आणि फूल पूर्ण चुरगळून टाकते. ती खूप रडत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी आर्या कदमांना तिच्या आईला घेऊन आप्पीच्या घरी जाते. तेव्हा आप्पी आणि अर्जुन अमोल मस्ती करत असतात. तेवढ्यात 4 व्हीलर आलेली दिसल्यानंतर आप्पी बाहेर येऊन बघते तर त्या गाडीतून आर्याची आई कदम आलेले असतात. ते गाडीतून बाहेर उतरताच आर्याची आई म्हणते की ह्या ना अर्जुनच्या आज सगळ्या गोष्टींचा मला छडा लावायचा आहे. आर्या मागून बोलते की आई मी तुला नेहमीप्रमाणेच म्हणले नाही, ह्यांच्याजवळ नेहमीच अमोलचं कारण असतं. कदम आर्याला बोलतात की अगं काहीतरी कारण असेल म्हणून आला नाहीत ना. स्वप्नील सुद्धा बोलतो की अगं आर्या आपण जरा शांततेत बघूया ना काय होते ते. आर्याची आई खूप चिडलेली असते आणि म्हणते की काय शांततेत, एवढ्या दिवस बघितलं ना शांततेतच सगळं घेत होते म्हणून गप्प होते. आर्याची आई म्हणते की आता फक्त मला जाब विचारायचा आहे नक्की आर्याने चुकले काय आणि तिने केलं काय, आणि त्याचं उत्तर ना फक्त अर्जुनच देणार. आर्याची आई आतमध्ये येत असताना आप्पी खिडकीतून आर्याच्या आईला येताना बघते आणि अमोलला बोलते की अमोल बाळा तू आतमध्ये जा, मधला काही कामाची माणसं आलेत भेटायला, माझं काम आहे, तू जातोस का. अमोल बोलतो का गं मा कोण आलंय. आप्पी बोलते की अरे आहेत काही लोक, ते तू बाबाचं चित्र काढणार होतंस ना, जा ना काढ जा. म्हणून अमोलला त्याच्या रूममध्ये पाठवते. एवढ्यात दीप्या खुणवतो काय गं झालं तिथे, कोण आलं. म्हणून सगळे उठून खिडकीतून बघतात तर आर्याची आई आणि पूर्ण कदम कुटुंब आलेलं असतं. जसं ते आत येतं तसं आर्याची आई अर्जुनकडे बघून टाळ्या वाजवते आणि म्हणते की हा मी पहिला जावई बघितलाय जो होणाऱ्या बायकोसमोर आणि होणाऱ्या सासूसमोर आपल्या पहिल्या बायकोसोबत आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की अहो काल मी येणारच होतो पण अमोलला परत चक्कर आली. आर्या म्हणते की हे बघ आई मी तुला म्हणलेलं नाही, ह्यांचं हे नेहमीचंच कारण आहे. तेव्हा आई म्हणते की अहो पण तुम्ही बोलवलं तिला, ती एवढी तयार होऊन आली आणि तुम्ही आलंच नाहीत, हे वागणं तुम्हाला बरोबर वाटतं का. तुम्ही काल यायला पाहिजे होतं. तुम्ही वटपौर्णिमेचा सुद्धा तिने उपवास केला आणि तुम्ही उपवास सोडायला सुद्धा आला नाहीत. पोरगी रात्री घरी आली एवढ्या उशिरा आणि ती रडत होती, आम्ही काय समजायचं याचं. त्यावर स्वप्नील सुद्धा म्हणतो की हो सकाळी आर्या घरी आली तेव्हा पण ती खूप रडत होती.
इकडे अर्जुन म्हणतो की अहो जरा ऐकून तरी घ्या. तरी आर्याची आई काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. परत म्हणते की तुमचं एवढं काय महत्त्वाचं काम होतं. तेवढ्यात मोना म्हणते की अहो आम्ही ते खेळत होतो. तेव्हा परत आर्याची आई बोलते की खेळत होता तुम्हाला ह्या मुलीपेक्षा तुम्हाला खेळणं महत्त्वाचं वाटलं. अर्जुन म्हणतो की अहो तुम्ही ऐकून तर घ्या. खेळून झाल्यानंतर बोलला. तेवढ्यात तापी बोलते की मी काही बोलू का. त्यावर आर्याची आई म्हणते की हे बघ तू असशील कलेक्टर पण तू या विषयात बोलायचं नाहीस, लांब राहायचं. दिप्या चिडून म्हणते की ओ ती माझी दिदी आणि दिदीशी नीटच बोलायचं. पाठवून कदम बोलतात की तुम्ही सगळे शांत बसाल का, हा विषय आपण शांततेने सुद्धा बोलू शकतो. पण आर्याची आई काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नसते. इकडे अर्जुन म्हणतो की मी काही सगळं मुद्दामून केले नाहीये. काल खरंच अमोलला खेळताना चक्कर आली म्हणून मी तिकडे येऊ शकलो नाही आणि मी तिकडे येऊ शकलो नाही याच्यासाठी मी खरंच माफी मागतो, मनापासून माफी मागतो. आर्या म्हणते की हो हे काय तुला आज निवडावंच लागेल. तुला अमोल हवाय की आर्या हवे. जर तुला माझ्यासोबत राहायचं नसेल किंवा माझ्यासोबत लग्न करायचं नसेल तर आत्ताच आपण मला इथून मोकळं कर. तेव्हा परत आर्याची आई म्हणते की तुम्हाला खरंच अमोल आणि आप्पीला सोडवत नाहीये ना. अर्जुन बोलतो की अहो पण तुम्ही एवढं सगळं टोकाचं का बोलताय. आर्या बोलते की खरं तुम्हाला हे सांग ना, तुला आप्पीला आणि अमोलला तुझ्या लाईफमधून दूर करायचं नाहीये. तू मला आज काय ते स्पष्ट सांग. तुला आप्पी अमोल हवाय की मी हवाय. जर तुला मी हवे नसेल तर ही गँगटी आणि मला कायमचं मोकळं करून टाक. परत त्यावर रुपाली म्हणते की भाऊजी तुम्ही फक्त अमोलसाठी मागचं सगळं विसरू नका. अर्जुन म्हणतो की मागचं सगळं म्हणजे वहिनी मी कुठं विसरतो. ही काय एवढी टोकाची भावना घेते, मला काही कळत नाहीये. इकडे बापू बोलत असतात की प्लीज जरा शांततेत घ्या ना. आर्याची आई चिडून म्हणते काय शांततेत घ्यायचा, इथं काही संबंध आहे शांततेचा. तेव्हा आर्या बोलते की तू मला सांगितलं होतंस मी या घरात पाऊल सुद्धा टाकणार नाही. त्याचं काय झालं रे, तू मला सांग ना काय झालं याचं. अर्जुन बोलतो की अगं आर्या तू माझाच ठरवून आली आहेस का की आज काही सुद्धा माझं ऐकायचं नाहीये. आर्या म्हणते की अर्जुन तू सगळं कसं रे विसरतोस. त्यावर बापू सुद्धा म्हणतात की अगं आर्या खरंच अमोलला खूप आजारी होता, त्याला चक्कर आली होती. मोना सुद्धा म्हणते की हो खरंच छोट्या सरकारांची तब्येत बरी नाहीये, 4-5 दिवस झालं त्यांना सारखी चक्कर येते. आर्या म्हणते की मग काय माझा फोन उचलायचा नाही असं ठरवलंयस का तू अर्जुन. कदम पण बोलतात की अगं आर्या अर्जुन असा मुद्दामून करणार नाही. तू तर म्हणत होतीस ना असा मुलगा शोधून सुद्धा सापडणार नाही. आर्या बोलते की हो माझा हा खूप मोठा गैरसमज होता की त्याला असं म्हणाले की तो माणूस म्हणून कधीच परत सापडणार नाही. ही माझी सगळ्यात मोठी चूक होती आणि ह्याच्यावर विश्वास ठेवून मी तयार होऊन गेले, ही पण माझीच चूक होती. कालची रात्र मी आयुष्यातून कधीच विसरू शकत नाही. तो ज्या पद्धतीने माझ्याशी वागलाय आणि जी काल मला वागणूक दिली आहे यावरून मला आता त्याचं खरं रूप कळायला लागलं. इकडे दिप्या पण त्याला समजावायचा प्रयत्न करत असतो की तुम्ही प्लीज टोकाचा निर्णय घेऊ नका. रुपाली मध्येच बोलते की भाऊजी तुम्ही हे सगळं करताय ते ठीक आहे, अमोल तुमचा मुलगा ठीक आहे, पण या मुलीनं तुमच्यासाठी काय केलंय हे तुम्ही विसरू नका. आणि तेच आप्पी आमची कलेक्टरचा आजचा भाग संपतो. तुम्हाला या चॅनलचे अपडेट्स आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.